यांचा आढावा। राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सन 2025-26चा अर्थसंकल्प सादर केलाय। अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी 7,20,00,000 कोटी रुपयांची तरतूद काढण्यात आली आहे, तर 45,891 कोटी रुपयांचा तुटीचा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। राज्याच्या शाश्वत विकासासाठी रूपरेषा हातात घेतली आहे, त्यामुळे आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि विकासही थांबणार नाही। राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणणार असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे। शासनाकडून उद्योगाला प्रोत्साहन दिलं जात आहे, त्यामुळे देशी विदेशी गुंतवणुकीत वाढ होतीये, रोजगारात वाढ होतीये। दावोसमधून 56 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झालाय। राज्यात 15 लाख कोटींची गुंतवणूक आली आहे, त्यातून 16 लाख रोजगार निर्मिती होईल अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे। बजेटमधून लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच आली आहे। 2100 रुपयांचा हप्ता देण्याची घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे महिलांना केवळ 1500 रुपयेच मिळणार आहेत, तर लाडकी बहीण योजनेसाठी 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी 9,710 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय विकास विभागाला 635 कोटी, तर फलोत्पादन विभागासाठी 708 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे। अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा झाली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही कोणतीच घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवर आता 6% कर आकारण्यात येणार आहे, तर 4 चाकी वाहनांसाठी 1% करवाढ करण्यात आली आहे। महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी विजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलाय, त्यामुळे वीज दर कमी होण्याची शक्यता आहे। त्यासह येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चात 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाजही आहे। मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाची 7 व्यापार केंद्र उभारणार आहेत। मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे। तर 2030 पर्यंत अर्थव्यवस्था 300 बिलियन पर्यंत नेण्याची उद्दिष्ट आहेत। नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येईल। गडचिरोली जिल्ह्यासाठी 21,830 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले, त्यातून जिल्ह्यात जवळपास 7,500 रोजगार निर्मिती होणं अपेक्षित आहे। मुंबई पुण्यात 64 किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे, तर राज्यभरात 5 वर्षात 237 किलोमीटरचे मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3ऱ्या टप्प्याअंतर्गत 6,500 किलोमीटर लांबीची 5,670 कोटी रुपये किमतीचं काम मंजूर असून त्यापैकी 3,785 किलोमीटर लांबीची कामं पूर्ण झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। तर सन 2025-26 साठी 1,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। महाराष्ट्रातील सागरी विकास धोरणात बंदर विकासासाठी विविध गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे। पालघरमध्ये होणारं वाढवण बंदर जगातील पहिल्या 10 बंदरांपैकी असेल। 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणीची क्षमता निर्माण केली जाईल, तर JNPTच्या तिप्पट वाढवण बंदर असेल असा दावा अजित पवारांनी केलाय। मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजनेत 7,978 कोटींची सवलत देण्यात येणार आहे, अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे। तर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 5,818 गावांमध्ये 4,227 कोटींची 1,48,888 कामंही हाती घेण्यात आली आहेत। अपूर्ण जलसिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी 5,000 कोटींचा खर्च करण्यात येईल, तसंच AI वापराचं धोरणही आखता येणार आहे। पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांसाठी प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्यासाठी 500 कोटी देण्यात येतील। निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्यासाठी राज्यानं महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण जाहीर केलंय। त्यानुसार देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचं योगदान 15.4% इतकं आहे। तसंच एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचं ध्येय ठेवण्यात आलंय। महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये 8,400 कोटी किमतीचा
बाह्य सहाय्यता प्रकल्प राबवण्यात येणार आहे। यासाठी गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून मांडवा तसंच एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासासाठी अत्याधुनिक सुविधायुक्त बोटिंगसाठीही आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर करण्यात आलंय। सामाजिक न्याय विकासाच्या विविध योजना विविध महामंडळांकडून राबवण्यात येत आहेत। यासाठीच्या खर्चात 42% वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। तर नमो आदिवासी स्मार्ट शाळा कार्यक्रमाच्या खर्चातही 40% वाढ करण्यात आली आहे। राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे। अमरावती, पुणे, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, यवतमाळ, तुळजापूर, धाराशिव आणि हिंगोलीतील न्यायालयांचा यात समावेश आहे। अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सर्वसामान्य जनतेसाठी 25 लाख घरं उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। अत्यंत बोगस अर्थसंकल्प सादर केलाय। सरकारनं नुसत्या थापा मारल्यात। दिलेली आश्वासनं काही पूर्ण केलेली नाहीयेत। महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम या सरकारनं केलंय। फक्त आधीच्या अर्थसंकल्पातील कामांचाच या अर्थसंकल्पात उल्लेख आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावलाय। सरकारनं महाराष्ट्राला कर्जबाजारी केलंय। सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पात काहीच नव्हतं। कंत्राटदारांसाठी मात्र बऱ्याच गोष्टी आहेत। लाडक्या कंत्राटदारांनीच हा अर्थसंकल्प गिळलाय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात 2100 रुपयांची घोषणा केली नाही। 2100 रुपये भविष्यात देणार आहात, मग मतही तेव्हाच मागायची होती, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय। गंगेमध्ये स्नान करण्याला राज ठाकरेंचा विरोध नसून नदीत जी घाण केली जाते त्याला विरोध आहे, असं स्पष्टीकरण मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिलंय। राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य सर्व भारतीय जनतेची भावना आहे, असं जाधव म्हणाले। औरंगजेब हा राष्ट्रपुरुष किंवा समाजसुधारक नव्हता, त्यामुळे त्याची कबर काढली पाहिजे, असं विधान खासदार निलेश लंकेंनी केलंय। या वादाला सामाजिक रंग देण्यात येऊ नये, असं लंके म्हणाले। अर्थसंकल्पानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने सामने आले होते। यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी हस्तांदोलन केलं नाही। एवढंच काय, त्यांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलंय। एकनाथ शिंदेंनी मात्र ठाकरेंकडे दुर्लक्ष केलंय। मृत महिलेच्या जागी बोगस महिला उभी करत मंत्री जयकुमार रावल यांच्या कुटुंबियांनी 10 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केलाय। रावल कुटुंबांच्या मालकीच्या जयचंद्र ॲग्रो इंडस्ट्रीजच्या नावानं ही खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय। बिहारच्या पटनामध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्यात आला। चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत 25 कोटींचं सोनं लुटलं। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून इतर फरार आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। या दरोड्याचं सीसीटीव्ही समोर आलंय। राज्यभरातील सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येक वसतिगृहात दिव्यांगांसाठी आता 3% ऐवजी 5% जागा राखीव राहणार आहे। न्यूज 18 लोकमतने या संदर्भातली बातमी दाखवली होती। याच बातमीची दखल घेत सामाजिक न्याय विभागानं सुधारित परिपत्रक काढलंय। पुण्यातील अश्लील चाळे प्रकरणी गौरव अहुजा याला 1 दिवसाची पोलीस कोठडी तर भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पुणे सत्र न्यायालयाकडून अहुजाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि अस्मिता कन्नर यांच्या संयुक्त वतीने महाराष्ट्रातील पहिला किन्नर महोत्सव कल्याणमध्ये साजरा करण्यात आला। किन्नर समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भिवंडीच्या इताडे गावात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटलांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी या स्पर्धेला हजेरी लावली। या स्पर्धेत 250 बैलजोड्यांनी सहभाग घेतला। नागपूरच्या महिला पोलीस आज रॅम्पवर पाहायला मिळाल्या। महिला दिनी कर्तव्यात तैनात असणाऱ्या महिला पोलिसांसाठी फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। वाडा तालुक्यातील अंभई आमगाव बटुल येथील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून याविरोधात आक्रमक झालेल्या ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू आहे। सरपंच आणि ग्रामसेवक मनमानी पद्धतीने विकास कामांची टेंडर काढून त्यात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। उल्हासनगरमध्ये आशा सेविकांनी सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे लावून महापालिकेवर धडक दिली। या आशा सेविकांचं मानधन गेल्या 6 महिन्यांपासून रखडलंय।
वाशी खाडी पुलाचं काम 100% पूर्ण झालं असून येत्या काही दिवसात सर्वसामान्य वाहन चालकांसाठी खुला होणार आहे। पुढील महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील सुरू होणार आहे, त्यामुळे निश्चितच या नव्यानं होणाऱ्या पुलाचा वाहन चालकांना लाभ होणार आहे। ऐतिहासिक वेरूळ लेणीतील 10 नंबरच्या लेणीतील भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीवर किरणोत्सव सोहळा अनुभवायला मिळाला। स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण 34 लेण्या आहेत, यामध्ये 12 बौद्ध लेणी आहेत। अकोल्यात शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। पीक विमा काढल्यानंतरही नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। सरकार काही मोजक्याच सहकारी कारखान्यांवर मेहरबान झालंय। सरकारनं या कारखान्यांचा तब्बल 1100 कोटींच्या कर्जाला हमी दिली आहे। विशेष म्हणजे हे सर्व कारखाने सत्ताधारी नेत्यांशी संबंधित आहेत। सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना सरकारची हमी, राज्य सरकार देणार 1100 कोटींची हमी, राजकीय मदतीची सत्ताधाऱ्यांकडून परतफेड। राज्यातील 9 सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भांडवलासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे। त्या कर्जासाठी राज्य सरकार हमी देणार आहे, त्यामध्ये सत्ताधाऱ्यांशी संबंधित नेत्यांचा भरणा आहे। राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याला 188.46 कोटी रुपये, संजय मांडलिक यांच्या सदाशिव मांडलिक कारखान्याला 139 कोटी रुपये, चंद्रदीप नरके यांच्या कुंभी कासारी कारखान्याला 133.44 कोटी रुपयांच्या कर्जाची हमी दिली आहे। विशेष म्हणजे हे सर्व शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आहेत, तर भाजपशी संबंधित अमल महाडिक यांच्या छत्रपती राजाराम कारखान्याला 165 कोटी रुपये, विवेक कोल्हे यांच्या शंकरराव कोल्हे कारखान्याला 114 कोटी रुपये, तसेच गणेश साखर कारखान्याला 74 कोटी रुपये। शिवाय मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अजिंक्यतारा साखर कारखान्याला 39 कोटी रुपयांच्या कर्जाची हमी दिली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आजरा सहकारी कारखान्याला 122.68 कोटी, तर काँग्रेसचे नेते दिलीपराव देशमुख यांच्या मारुती महाराज कारखान्याला 109 कोटी रुपयांच्या कर्जाला हमी दिली आहे। देशमुख वगळता सर्व सत्ताधारी नेते। साखर उद्योग या महाराष्ट्राचा एक अर्थव्यवस्थेचा मोठा कणा आहे। मग तो कोणाच्या ताब्यात असेल, खाजगी असेल, सरकारी असेल, विरोधी पक्षाचा आमदार असेल, सत्ताधाऱ्याचा असेल, या कोणत्या पक्षाचा असेल, जिथं आवश्यकता आहे तिथं सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे। परंतु थक हमीच्या नावाखाली सुद्धा सरकार सत्ताधारी पक्षाच्याच कारखान्यांना मदत करत आहे आणि आर्थिक मदत करताना सुद्धा सरकार सत्ताधाऱ्यांचाच विचार करते। लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी पिछेहाट झाली होती, त्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी साखर कारखानदारांना विश्वासात घेतलं होतं। आता राज्य सरकारनं कर्जाची हमी घेऊन निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची एक प्रकारे परतफेड केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।